हॅलो, ऐकू येत आहे? ऐकू येत आहे? मी काय बोलते ते ऐकू येत आहे? हॅलो. ओके. ओके. हां. सो शुड आय स्टार्ट? शुड आय स्टार्ट? ओके. नमस्कार. मी डॉक्टर रेखा ठाकरे. मी ठाणे येथे प्रॅक्टिस करते. डेंटल केअरमध्ये ॲज अ सिनियर डेंटल सर्जन म्हणून मी प्रॅक्टिस करते. सगळ्यात आधी तर मी श्री जितेंद्र रौंदाळे यांचा आभार मानते की त्यांनी मला मी मराठा आणि सप्तशृंगी चॅरिटेबल ट्रस्ट ह्यावर माझे जे काही विचार आहेत आता करोनाच्या दरम्यान डेंटिस्ट्री, इट इज नॉट डेंटल केअर ॲक्च्युली, डेंटिस्ट्री, करोना आणि डेंटिस्ट्री, तर हे कसे यापुढे किंवा सध्या तर बंदच आहे म्हणा क्लिनिक, पण यापुढे कसं आपण डेंटल पेशंट्सची काळजी घेणार आहोत किंवा डेंटल ट्रीटमेंट्सची काळजी घेणार आहोत त्याबद्दल आज मला बोलायचं आहे. तर सगळ्यात आधी तर मला हे सांगायचं आहे की काही दिवसांपूर्वीच एक डेंटलवरच एक लाईव्ह व्हिडिओ झाला आहे मी मराठा आणि सप्तशृंगी चॅरिटेबल ट्रस्टवर, आणि डॉक्टरांनी खूप छान त्या दिवशी एक्सप्लेन केलं. मी तो व्हिडिओ बघितला आणि खूपच छान एक्सप्लेन केलं आहे त्यांनी की जर घरी तुम्हाला आता या करोना काळामध्ये डेंटल क्लिनिक्स बंद आहेत, तर अशा वेळेस जर घरी तुम्हाला काही त्रास झाला तर तुम्ही घरगुती काय उपाययोजना करू शकता आणि त्यापासून तुम्हाला रिलीफ मिळू शकतो. तुम्ही काही काळासाठी का होईना ती डेंटल ट्रीटमेंट जी आहे ती पोस्टपोन करू शकता. ॲज वेल तुम्हाला काय रुटीन डेंटल केअर म्हणजे करोना दरम्यान आणि इवन नंतरसुद्धा कुठली डेंटल केअर रुटीन तुम्ही घ्यायला हवी हे त्यांनी खूप छान एक्सप्लेन केलं. त्यामुळे काल जेव्हा मला जितेंद्र रौंदाळेने सांगितलं की उद्या तुला बोलायचं आहे इथे या लाईव्ह व्हिडिओवर याच्याबद्दल डेंटल केअरबद्दल, त्यावेळी मी विचार केला की आता परत हेच त्या जे काही बोलल्या ते परत बोलण्यात काही तसं पॉईंट नाही आहे. माझ्यामध्ये तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी तो व्हिडिओ बघितला नसेल तर खरंच तुम्ही जाऊन बघा, खूप छान माहिती दिलेली आहे. तर आज मी वेगळा विषय निवडला आणि मी थोडे कन्फ्यूज होते की काय बोलायचं, कारण बरेचदा जेव्हा डेंटिस्ट असतात त्यांना ज्यावेळी यू कॅन सी लेमन लँग्वेज किंवा कॉमन पीपलशी बोलायला सांगितलं जातं त्यावेळी हेच रुटीन डेंटल केअर किंवा खूप आधी जेव्हा क्लिनिक सुरू होते त्यावेळी तर प्रश्नच नव्हता, त्यामुळे आम्ही रुटीन डेंटल केअरच मोस्टली बोलायचो पेशंटशी. आता थोडं आहे की क्लिनिक्स बंद असल्यामुळे काय करायला हवं, जर काही डेंटल इमर्जन्सी नाही म्हणता येणार त्याला, पण काही डेंटल प्रॉब्लेम आला किंवा काही कंप्लेंट असेल दातांची तर काय करायला हवं, ह्या एक त्याच्यामध्ये नवीन विषय जोडला आहे. तर नेहमी त्याच विषयी बोलतो. आता काहीतरी वेगळा करोनाशी रिलेटेड, कारण आज असं झालं आहे की करोनामुळे बरेच लॉकडाऊन तर झालं आहे, बरंच काही बंद आहे, दुकानं बंद आहेत आणि त्यात डेंटल क्लिनिक्स पण आहेत की ज्या दिवशी लॉकडाऊन झालं जाहीर करण्यात आलं त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून डेंटल क्लिनिक्स बंद करण्यात आले आहेत. आता असं असू शकते की हा विचार पेशंट्सनी पण विचारलं की डेंटल पेन म्हणजे सिव्हिअर असू शकते, कधी कधी खूप सिव्हिअर असते पेन, तर असं असूनही तुम्ही डेंटल क्लिनिक कसं बंद करू ठेवू शकता. तर इथे प्रश्न हा आहे की ट्रियाज म्हणून एक थिअरी आहे की ज्यामध्ये जेव्हा तुम्ही कुठलीही मेडिकल केअर देता किंवा मेडिकल ट्रीटमेंट दिली जाते त्यावेळी जे लाईफ थ्रेटनिंग डिसिजेस आहेत किंवा त्या एमर्जन्सीज आहेत त्यांना आधी ही मेडिकल ट्रीटमेंट दिली जाते, त्यानंतर मग एक एक पायरी उतरत आपण येतो. तर सध्याच्या या काळामध्ये सगळ्यात आधी माझ्या मते पहिल्या स्थानावर आहे ते म्हणजे कोविडच्या पेशंट्सना खूप जास्त केअरची आणि मेडिकल एड्सची गरज आहे. किंवा इवन सुरुवातीला जेव्हा हे झालं आपल्याकडे PPE जे प्रोटेक्शन किट्स वगैरे त्याची खूप कमतरता होती, त्यावेळीसुद्धा आधी हा सगळा जो काही स्टॉक होता किंवा जे काही होतं ते अशा त्या ठिकाणी वळवलं गेलं हॉस्पिटल्सना जिथे कोविड पेशंट्सना ट्रीटमेंट दिली जाते आहे आणि दुसऱ्या मेडिकल इमर्जन्सीज आहेत. मग त्यामध्ये हार्ट रिलेटेड एलिमेंट्स आहेत किंवा लाईफ थ्रेटनिंग जे आपण म्हणू शकतो त्या सगळ्या ज्या इमर्जन्सीज आहेत त्याकडे हा सगळा साठा वळवला गेला. तर डेंटल ट्रीटमेंट ही आपण थोडीशी आता बाजूला ठेवली, कारण डेंटल ज्या प्रॉब्लेम्स असतात सिव्हिअर असू शकतात, खूप पेनफुल असू शकतात, पण डेंटल इमर्जन्सीज खूप रेअर असतात.
आता इमर्जन्सीचाच अर्थ जर आपण लावला तर इमर्जन्सी म्हणजे की जे लाईफ थ्रेटनिंग असतं मेडिकल इमर्जन्सीमध्ये, सो दे आर कॉल्ड इमर्जन्सीज. आणि डेंटल ट्रीटमेंट ज्या अर्जंटमध्ये मोडतात, अगदी खूप रेअर कंडिशन्स आहेत डेंटलमध्ये की ज्या डेंटल इमर्जन्सीज असतात, त्याबद्दल मी नंतर बोलणार आहे. तर सगळ्यात आधी मी हे सांगणार आहे की आपण डेंटल क्लिनिक्स का बंद केले. तर बंद तर सगळीकडेच आपण करत होतो, लॉकडाऊन सुरू झालं होतं. आणि जर तुम्ही बघितलं असणार, तुमच्यापैकी बरेच जण डेंटिस्टकडे गेले असतील, कधी तुम्हाला माहीत असेल डेंटल पेन काय असते, डेंटल ट्रीटमेंट काय असते, कसं काम केलं जातं, डेंटल चेअर काय असते, इन्स्ट्रुमेंट्स काय असतात, तिथे ते ड्रिल्स यूज केले जातात. तर डेंटिस्ट जे आहेत ते खूप क्लोज प्रॉक्झिमिटीमध्ये काम करतात, पेशंट्सच्या खूप जवळ काम करतात. तर सोशल डिस्टन्सिंगचा प्रश्नच येत नाही, जे 2 मीटर अंतर ठेवा, 6 फुटाचं अंतर ठेवा, तर हे शक्यच नाही आहे. इनफॅक्ट डेंटिस्टच नाही तर इतर जे मेडिकल प्रोफेशनल्स आहेत त्यांनासुद्धा पेशंटच्या जवळ जाऊन जर एक्झामिनेशन करायची आहे, पेशंटला हात लावून, तर पेशंटच्या जवळ जावंच लागतं. हात लावून म्हणा किंवा घसा चेक करताय किंवा ENT सर्जन्स आहेत, कान चेक करताय, तर पेशंटच्या खूप जवळ तुम्हाला जावंच लागतं. त्यामुळे या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग हा आपण जरा बाजूलाच ठेवलेला बरा आहे हा मुद्दा. पण दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आम्ही काम करतो पेशंट्सवर, सो वी आर व्हेरी क्लोज टू ओरल कॅव्हिटी. म्हणजे आम्ही ओरल कॅव्हिटीतच काम करतो, दातांवर काम करतो. तिथे सलायवा असतं, ब्लड असतं, नंतर हे जे रेस्पिरेटरी ट्रॅक्टमधले श्वास नलिकामधले सिक्रेशन्स असतात, तर ह्या सगळ्यांशी आम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट नाही म्हणू शकत. वी वेअर ग्लव्ज, मास्क आणि हे सगळं, पण तरीसुद्धा वी आर वर्किंग तोंडामध्ये जिथे सलायवा आहे, ब्लड आहे, आणि खूप हाय रिस्क आहे या ठिकाणी हे कंटॅमिनेशनची, जी करोनाची जी आपल्याला सध्या खूप भीती आहे त्याच्या कंटॅमिनेशनची. आणि दुसरी गोष्ट, जे ड्रिल्स आम्ही यूज करतो क्लिनिकमध्ये, जे गेले आहेत क्लिनिकमध्ये त्यांना माहिती असणार की रिव्हॉल्व होतात, ते खूप हाय स्पीड, दे आर ड्रिल्स. ते दातामध्ये खड्डा करण्याचं, दाताला शेप करण्याचं, हे सगळं काम त्या ड्रिल्सने केलं जातं. आणि दे हॅव गॉट वॉटर जेट, दे रिव्हॉल्व ॲट व्हेरी हाय स्पीड. खूप उष्णता निर्माण होते, हीट निर्माण होते, आणि त्यामुळे ते कूल डाऊन होण्यासाठी तिथे वॉटर जेट पण असतो. सो वेन यू आर वर्किंग, तर तुम्ही फक्त तोंडातच काम करताय एवढंच नाही, तर ॲज वेल तिथे ते ड्रिल यूज होतं आहे, जे तिथे डेंटिन म्हणा किंवा इनामलला म्हणा कट करतं आहे, ते डस्ट फॉर्ममध्ये सगळं नंतर निघतं जे काही असतं ते, आणि वॉटर असतं. सो त्यातूनसुद्धा किंवा त्यामुळे सुद्धा क्रॉस कंटॅमिनेशन होण्याचे डेंटल क्लिनिक्समध्ये खूप जास्त पॉसिबिलिटी होती. त्यामुळे डेंटल क्लिनिक्स खूप लवकर डिसिजन घेऊन सगळ्यांनीच ऑलमोस्ट बंद केले. आता माझ्या ओळखीतले जे आहेत किंवा माझे फ्रेंड्स आहेत, तर त्यांच्यापैकी मला तरी वाटतं अजून कोणीही स्वतःचं डेंटल क्लिनिक सुरू केलेलं नाही आहे. आणि आता जेव्हा हा विषय निघाला, मी म्हणते की आधी तर डेंटल केअरबद्दल ऑलरेडी बोलणं झालेलं आहे ह्या सेम ग्रुपवर, दोन्ही ग्रुप्सवर. तर मला कळेना आता आपण नक्की काय बोलायचं, की जे कॉमन पीपलला समजायला पण हवं आणि त्यांना ते इंटरेस्टिंग पण वाटायला हवं. तर माझे फ्रेंड आहेत डॉक्टर भालचंद्र यांच्याकडे, त्यांची मी थोडी मदत घेते. खूप वाचन आहे त्यांचं आणि सतत खूप अपडेटेड असतात. त्यांनी मला बरंच सांगितलं या संदर्भात सुद्धा, मला बरंच गाईड केलं, मला बरेच त्यांनी पॉईंट्स पण दिले की ह्या विषयी तू बोलू शकते. तर त्यांचे मी आभार मानते आहे इथे. नंतर नेक्स्ट जे आहे सध्या, आता इथून पुढे हा प्रश्न पडतो आहे सगळ्यांना की सध्या तर बंद आहेत, कधी सुरू होणार माहिती नाही आहेत. DCI जे डेंटल काउन्सिल ऑफ इंडिया, त्याचे काही गाईडलाईन्स पण येत आहेत, पण त्यामध्ये अजूनही असं खूप क्लिअर नाही आहे की डेंटिस्टनी काय करायला हवं. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा भारतामध्ये मोस्टली जी डेंटल ट्रीटमेंट आहे ती प्रायव्हेट डेंटल क्लिनिक्समधून दिली जाते. मोस्ट जे डेंटल ऑपरेशन्स आहेत किंवा डेंटल ट्रीटमेंट्स आहेत ते प्रायव्हेट डेंटल क्लिनिक्समध्ये होतात. एक छोटं सेटअप असतं, 1 चेअर 2 चेअर, आणि अदरवाईज काही इमर्जन्सी किट आहे, नॉर्मल जे काही डेंटल ट्रीटमेंटसाठी लागतं ते सगळं तिथे असतं. पण जेव्हा सुरुवातीला करोना आला त्यावेळी हे जे PPE आहे किंवा खूप हाय याचं जे हायजीनचे जे प्रोटोकॉल्स आहेत त्याबद्दल फारसं काही आपल्याला माहीत नव्हतं. स्टरलायझेशन सगळीकडे केलं जातं, डिसइन्फेक्शन सगळीकडे केलं जातं. पण आतापर्यंत कसं होतं की वी यूज टू बी रिलॅक्स, की डेंटल क्लिनिकमध्ये गेलं, ॲप्रॉन घातला आहे, मास्क लावला आहे, हेडकॅप घातली आहे, आणि आय प्रोटेक्शनसाठी चष्मा लावला आहे किंवा शिल्ड असतात ते लावले, अँड देन वी आर वर्किंग. पण इथून पुढे हे दिवसेंदिवस थोडं कठीण होणार आहे किंवा झालं आहे की
डेंटल ट्रीटमेंट करताना यू हॅव टू बी व्हेरी प्रोटेक्टेड. तुम्हाला स्वतःला प्रोटेक्ट करायचं आहे, तुमचा जो स्टाफ आहे, तुमचे विशेषतः जे असिस्टंट्स आहेत त्यांना प्रोटेक्ट करायचं आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला पेशंट्सना प्रोटेक्ट करायचं आहे. त्यामुळं अजून कुणीही माझ्या माहितीतल्या तरी अजून फुल फ्लेज्ड डेंटल क्लिनिक सुरू करण्यात लांबची गोष्ट दिसते आहे मला सध्या जे काही सिनारिओ आहे. पण इवन कन्सल्टेशन किंवा OPD ह्यासाठी सुद्धा लोक विचार करत आहेत. तर अशा वेळी आपल्याला जेव्हा आता पुढे कधी डेंटल क्लिनिक सुरू होतील हळूहळू, त्यावेळी काय करता येईल? कारण आतापर्यंत मला माहिती आहे की जेव्हा क्लिनिक बंद झाले त्यावेळी अक्षरशः अर्धवट ट्रीटमेंट्स पेशंटच्या झाल्या होत्या, त्या तशाच सोडून आता त्याच स्टेजला पेशंट्स आहेत. नंतर त्यांना काही त्रास जरी झाला असेल ते कधी फोन करून आम्हाला विचारत आहेत, आमच्याशी बोलत आहेत, पण तिथून पुढे अजून काही झालेलं नाही आहे. त्यांना काय त्रास होतो आहे किंवा ज्यांना सिव्हिअर डेंटल पेन आहे त्यांना काय त्रास होतो ते आम्ही समजू शकतो आहे, पण सध्या तरी त्यांची मदत नाही करू शकत आहे. तर जेव्हा आता डेंटल क्लिनिक स्टार्ट होतील, सुरुवातीला आपण काय करणार आहोत? तर सुरुवातीला ढोबळमानाने या डेंटल जे ट्रीटमेंट्स असतात त्याचे 2 कॅटेगरीज किंवा वर्गीकरण म्हणू शकतो आपण, असं होऊ शकतं. त्याच्यामध्ये एक आहे ते म्हणजे डेंटल इमर्जन्सीज आणि अर्जंट डेंटल ट्रीटमेंट्स. फरक आहे, डेंटल इमर्जन्सीज आणि अर्जंट डेंटल ट्रीटमेंट्स या दोघांमध्ये पण फरक आहे. आणि दुसरी आहे इलेक्टिव्ह किंवा रुटीन डेंटल ट्रीटमेंट. तर आधी मी इलेक्टिव्ह किंवा रुटीन डेंटल ट्रीटमेंटबद्दल बोलते, कारण त्यात मला थोडक्यातच सांगायचं आहे. आणि ह्या ज्या ट्रीटमेंट्स आहेत ह्या खूप अशा अर्जंट नसतात, पेशंटना त्याच्याने काही खूप त्रास होत नसतो. ती काही आठवड्यांनी किंवा महिन्यांनी केली तरीसुद्धा काही नुकसान होणार नसतं. त्यामुळे ह्या ट्रीटमेंट्सचा सध्या आपण विचार करत नाही आहे. आता ह्या ट्रीटमेंट्समध्ये काय येतं तर कॉस्मेटिक डेंटल ट्रीटमेंट्स येतात. यामध्ये इम्प्लांट्स येतात, जे रिप्लेसमेंट आहेत दातांचे, ब्रिजेस येतात, किंवा क्लिनिंगसुद्धा बंद केले आहेत. क्लिनिकमध्ये सुद्धा जे अल्ट्रासोनिक स्केलर यूज केलं जातं, व्हायब्रेट होतो दॅट व्हेरी हाय स्पीड, त्यात पण वॉटर जेट असतो, त्यातून पण बऱ्यापैकी वॉटर जे आहे ते स्प्लॅश नाही होत, कारण हायवे सेक्शन्स आम्ही सध्या यूज करायचं असं ठरवलं आहे. पण स्टील जसं मी म्हणाले की खूप तुमच्याजवळ हे सगळं इन्स्ट्रुमेंट्स असतात, सगळे इक्विपमेंट्स असतात, सो यू आर नॉट डुईंग इवन स्केलिंग ऑल्सो. आणि एनिवेज ती रुटीन ट्रीटमेंट आहे, ती आता नाही केली, 4 महिन्यांनी केली तरी चालतं आहे. त्या दरम्यान तुम्ही हवं तर घरी जे काही डॉक्टरने त्या दिवशी सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही तुमचं ओरल हायजीन मेंटेन करा. काही तुम्हाला शंका असतील तुमच्या डॉक्टरांना बोलून करा. आणि ह्याप्रमाणे जितके आपल्याला हे पोस्टपोन करता येईल किंवा लांबवता येईल, आणि ज्या क्षणी आपल्याला असं वाटेल आता आपण हे ट्रीटमेंट करू शकतो त्यावेळी वाट बघणार नाही आहे. आपण हा ट्रीटमेंट स्टार्ट करणार आहोत. कोणालाही त्रासामध्ये ठेवायचं किंवा पेनमध्ये ठेवायचं असं नाही आहे. तर आणि अजून एक त्यामध्ये मला सिनियर सिटीजन म्हणजे आता हे रुटीन ट्रीटमेंट्समध्ये डेंचर्ससुद्धा येतात, आणि मोस्टली डेंचर्स हे सिनियर सिटीजन ज्यांचे सगळे दात गेले आहेत, तर कवळ्या ज्या म्हणतो आपण, अप्पर लोअर कवळ्या म्हणा, डेंचर्स म्हणा, किंवा तर ह्याच्यासाठी पण आपल्याला थांबायचं आहे. का सिनियर सिटीजन तर खूप हाय रिस्कला आहेत, दे आर ॲट व्हेरी हाय रिस्क. त्यामुळे त्यांनीसुद्धा सध्या घरीच थांबायचं आहे. खाण्याचे हाल होत आहेत मला मान्य आहे, पण यू कॅन चर्न द फूड. दुसरी साईड आहे त्या बाजूने यूज करा, सॉफ्ट खा, पण व्यवस्थित खा, डाएट व्यवस्थित घ्या. कारण आज तुमची जी इम्युनिटी आहे ती तुमच्या डाएटवरच अवलंबून आहे. जर तुमचे दात नाही आहेत खाण्यासाठी व्यवस्थित तर जरूर हे कॉम्प्रोमाइज होणार आहे. पण यू सी टू इट की तरीसुद्धा जेवढा व्यवस्थित फूडचा इंटेक तुम्हाला घेता येतो तेवढा घ्या, so that you remain healthy and you are fit to face whatever infections are there. नाव नेक्स्ट मी बोलते आहे ते डेंटल इमर्जन्सीजबद्दल. डेंटल इमर्जन्सीज म्हणजे ज्यामध्ये लाईफ थ्रेटनिंग, जीवाला धोका होऊ शकतो अशा ज्या कंडिशन्स आहेत, डेंटल कंडिशन्स, त्याला डेंटल इमर्जन्सीज म्हटलं जातं. आता यामध्ये कुठल्या कंडिशन्स आहेत तर यात आहे जे अनकंट्रोल्ड डेंटल ब्लिडिंग आपण म्हणू शकतो. तर हे केव्हा होतं? हे सहसा आपोआप काही तोंडामध्ये ब्लिडिंग होत नाही अनकंट्रोल. हे मोस्टली दात काढल्यानंतर होतं. आणि जर तुमचा दात या दरम्यान काढला गेला आहे काही कोविड डेंटल फॅसिलिटीमध्ये, हॉस्पिटलमध्ये, आणि काही कारणाने ब्लिडिंग होतं आहे, अनकंट्रोल्ड आहे, तर जिथे तुम्ही दात काढून घेतला आहे त्यांनाच तुम्ही कॉन्टॅक्ट करून नक्की तुम्हाला तिकडनं मदत मिळणार आहे. पण हे ब्लिडिंग का होऊ शकतं म्हणजे आताच नाही, करोना काळातच नाही तर नंतरसुद्धा पुढे कधी तुमचा दात काढला गेला, कोणाचा दात काढला गेला घरामध्ये आणि त्यांना असा त्रास झाला तर त्याची कारणं काय असू शकतात. तर सगळ्यात आधी म्हणजे मेडिकल कंडिशन्स, तुमच्या ज्या सिस्टमिक कंडिशन्स आपण म्हणू शकतो त्याच्यामध्ये हायपर टेन्शन इज द फर्स्ट.
हायपरटेन्शन आहे तुम्हाला माहीत नाही आहे, किंवा तुम्ही गोळ्या घेत नाही आहेत हायपरटेन्शन असून व्यवस्थित. कधी कधी डेंटिस्टकडे जायचं भीतीने सुद्धा ब्लड प्रेशर वाढतं पेशंट्सचं. तर असं काही आहे, तर ते तुम्हाला माहिती असलं पाहिजे. आम्ही कधीही पेशंट आला डेंटल क्लिनिकमध्ये की हिस्ट्री घेतोच आणि ब्लड प्रेशर पण चेक करतो. आम्हाला कुठेही शंका आली तर आम्ही लगेचच कुठलीही अशी सर्जिकल प्रोसिजर करत नाही. एनिवेज डेंटल प्रोसिजर आधी जे इमिजिएट म्हणू शकतो, प्रिस्क्राईब करून आधी पेन कमी करणे आणि हा सगळा, त्यानंतर मग आपण सर्जिकलसाठी जातो. त्यामुळे आपल्याकडे वेळ असतो. तर अशावेळी आपण त्यांना त्यांच्या फिजिशियनकडे रिफर करतो, त्यांचा कन्सेंट घेतो आणि त्याच्यानंतर जेव्हा व्यवस्थित होतो त्यानंतर डेंटल प्रोसिजर्स आपण करतो. सेकंड मेडिकल कंडिशन ज्याच्यामध्ये ब्लिडिंग होऊ शकतं दात काढल्यानंतर, दॅट इज जर तुम्ही कुठलं ब्लड थिनर घेत आहात. ब्लड थिनरमध्ये देन इट कुड बी ॲस्पिरिन, इट कुड बी एनी डेंटल कोॲग्युलंट. मोस्टली एन्जिओप्लास्टी पेशंट्स असतात किंवा थ्रोम्बोसिस वगैरे हे काही असे आजार आहेत की त्यामध्ये वारफरिन घेत असतात पेशंट्स. तर ही थरो मेडिकल हिस्ट्री तुमची प्रत्येक डेंटल क्लिनिकमध्ये घेतली जाते आणि इट्स युअर ड्युटी ऑल्सो. पेशंटची पण ड्युटी आहे की तुम्ही जी काही तुमची मेडिकल हिस्ट्री आहे ती अगदी काहीही हाईड न करता, काहीही न लपवता तुम्हाला डेंटल क्लिनिकमध्ये सांगायची आहे. कारण उद्या काही लपवलं आणि त्यातनं काही डेंटल इमर्जन्सी झाली तर मग हे इवन हे जीवावर सुद्धा बेतू शकतं. तर जर डेंटल ब्लड थिनर घेत आहात आणि इफ इट्स ओके तर बरेचदा ते ब्लड थिनर थांबून काही दिवसांसाठी मग डेंटल सर्जरीज करून मग ते परत स्टार्ट केलं जातं. पेशंट जास्तच कॉम्प्रोमाइज असेल तर ॲज आय टोल्ड यू की त्यांचे जे फिजिशियन्स आहेत त्यांच्याकडे त्यांना रिफर करून त्यांच्या कन्सेंटने पुढे आपण ही ट्रीटमेंट करतो. त्यामुळे सहसा ह्या कारणामुळे नाही होत पोस्ट एक्स्ट्रॅक्शन जे ब्लिडिंग आम्ही म्हणतो दात काढल्यानंतरचं. तर बरेचदा जे इन्स्ट्रक्शन्स दिल्या जातात दात काढल्यानंतर त्यासुद्धा फॉलो होत नाहीत. तर त्याच्यामुळे सुद्धा ब्लिडिंग होऊ शकतं. म्हणजे आमच्याकडे पेपर दिला जातो आणि इथून पुढे मला असं वाटतं की बहुधा आम्ही व्हॉट्सअपवरच हे सगळे इन्स्ट्रक्शन्स देणार आहोत. कारण आता हे देणं घेणं बंद करायचं आहे शक्य तेवढं, पेपर झाले किंवा अजून कुठली वस्तू झाली. पण आतापर्यंत तरी आम्ही पेपरवर हे सगळे इन्स्ट्रक्शन्स दिलेले असायचे. इवन दात काढल्यानंतर डॉक्टरसुद्धा पेशंटना एक एक वाक्य अगदी काय म्हणतात त्याच्यावर जोर देऊन पेशंटना हे सांगतात. कारण बरेचदा पेशंट विसरतात सुद्धा. प्रिंट फॉर्ममध्ये सुद्धा इन्स्ट्रक्शन्स दिलेल्या असतात. त्यातल्या काही इन्स्ट्रक्शन जर फॉलो केल्या गेल्या नाहीत तर अनकंट्रोल ब्लिडिंग होऊ शकतं आणि ही एक डेंटल इमर्जन्सी होऊ शकते. त्याच्यासाठी जिथे कुठे तुमचा दात काढण्यात आलेला आहे त्यांना लगेचच तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि यू विल गेट हेल्प. सो नाऊ नेक्स्ट इज स्वेलिंग अशी पण डेंटल इन्फेक्शन जेव्हा असतात किंवा एखादा दात किडलेला असतो आणि खूप क्रॉनिक होतं त्या दाताची कंडिशन, त्यावेळी त्या दाताशी रिलेटेड स्वेलिंग येऊ शकते. हिड्यांमध्ये स्वेलिंग येऊ शकतं. बरीच कारणं असतात स्वेलिंग येण्याची, पण बरेचदा ते कंट्रोल होतं अँटीबायोटिक्स दिल्याने किंवा जी काही लोकल आपण ट्रीटमेंट करणार त्याच्याने कंट्रोल होतो. पण एखाद्या वेळी ते स्वेलिंग वेळेत लक्ष दिलं गेलं नाही किंवा अचानक खूप स्वेलिंग अचानक येतं आणि अगदी इथे वगैरे हे फुल, म्हणजे हे जे डेंटल स्पेसेस असतात म्हणजे त्याच्या भोवतानी ते सगळं पस असेल किंवा इन्फेक्शन असेल ते सगळं तुमच्या या स्पेसमधून वगैरे ते जाऊन सॉफ्ट टिश्यू स्वेलिंग्स येतात आणि जर इथे ते स्वेलिंग आलं तर एअरवे तुमचं कॉम्प्रोमाइज होऊ शकतो. कधी कधी इथे गालावर स्वेलिंग येतं, छोटंसं अगदी डोळा पण दिसत नाही एवढं पण स्वेलिंग येतं. तर ही डेंटल इमर्जन्सी असू शकते. अशावेळी तुम्ही इमिजिएटली तुमच्या डॉक्टरांना कॉन्टॅक्ट करायचं आहे आणि जर असं स्वेलिंग आलंच अचानक, आतासुद्धा कोरोना पिरियडमध्ये, आणि ते नक्की तुम्हाला गाईड करतील की इथून पुढे काय करावं लागेल. जर असं स्वेलिंग आलं आहे तर त्याला सेल्युलायटिस म्हटलं जातं. जे सॉफ्ट टिश्यूमध्ये जे स्वेलिंग्स येतात त्याला सेल्युलायटिस म्हटलं जातं. आणि ते ॲज आय टोल्ड यू हे सगळं स्पेसेस असतात आपल्या कवटीमध्ये, स्कलमध्ये. तर ते दात जरी असलं, दाताला इन्फेक्शन झालं तरी ते जाऊ शकतं अगदी तुमच्या क्रेनियमपर्यंत, स्कलपर्यंत वगैरे. खूप रेअर असतं कारण आता एवढ्या आपल्याकडे ट्रीटमेंट झाल्या आहेत, वेळेवर अँटीबायोटिक्स दिले जातात, पेशंट्स अवेअर झाले, त्यामुळे खूप अवेअर आहे, पण होऊ शकतं. तर ही एक तुम्हाला काळजी घ्यायची आहे की असं जर स्वेलिंग आलं तर इमिजिएटली तुम्ही तुमच्या डॉक्टरांना, डेंटिस्टला म्हणा किंवा तुमच्या इव्हन फिजिशियनलासुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. नाव द नेक्स्ट इज ट्रॉमा किंवा ॲक्सिडेंट. जेव्हा ट्रॉमा होतो, ॲक्सिडेंट होतो, त्यावेळी जेव्हा हा पार्टला इजा होते, फ्रॅक्चर होतो तुमच्या लोअर जॉला, अप्पर जॉला, त्यावेळी ह्या ज्या केसेस आहेत ह्या डेंटल ऑपरेट जे नॉर्मल प्रायव्हेट डेंटल क्लिनिकसाठी ते नाही होते ऑपरेट. मोस्टली ओरल आणि मॅक्झिलो सर्जन्स करतात आणि हॉस्पिटल्समध्ये मोस्टली केले जातं हे OTमध्ये. सो ही इमर्जन्सी तशी जेव्हाही होईल त्यावेळी एनिवेज द पेशंट इज गोइंग टू गो टू हॉस्पिटल, त्यामुळे तिथे त्याची व्यवस्थित काळजी घेतली जाईल. नाव नेक्स्ट, आता ह्या 2 प्रकारचे ट्रीटमेंट झाल्या आहेत. आता अर्जंट डेंटल ट्रीटमेंट, त्याबद्दल मी
बोलायचं राहिलं. इमर्जन्सी मी म्हणाले लाईफ थ्रेटनिंग असू शकतं. अर्जंट डेंटल ट्रीटमेंट ज्या आहेत दे आर नॉट लाईफ थ्रेटनिंग बट ते कुड गिव्ह यू सिव्हिअर पेन. म्हणजे मी आता माझ्या क्लिनिकमध्ये सकाळी 8:30 वाजता जाते. 8:30ला स्टार्ट होतं माझं क्लिनिक. पण कधी कधी पेशंटला एवढं सिव्हिअर पेन असतं, रात्रभर झोपलेले नसतात, की मी तिथे 8:30ला पोहोचायच्या आधीच पेशंट्स तिथे येऊन बसलेले असतात की काहीतरी डॉक्टर करतील आणि मला हे जे पेन होतं आहे त्याच्यातनं मला रिलीफ मिळेल. तर एवढं सिव्हिअर असतं. आणि डेंटल पेन इज वन ऑफ द वर्स्ट काइंड ऑफ पेन्स असं आहे. इयर पेन झालं, डेंटल पेन झालं आणि रडत येतात पेशंट्स कधी कधी. खरंच असं होतं. पण आता समहाऊ करोनामुळे आम्हाला अँटीबायोटिक्स आणि पेन किलर आणि प्रिस्क्राईब करणे आणि फोनवर कन्सल्ट करणे आणि खूप अति झालं तर मग हॉस्पिटल्सना ते जाऊ शकतात की जिथे हॉस्पिटल सुरू आहेत. आणि इवन तिथे जनरल जे प्रॅक्टिशनर्स आहेत, मेडिकल प्रॅक्टिशनर्स, दे ऑल्सो कॅन टेक केअर. थोडं अँटीबायोटिक्स त्या ह्याच्याने देतील किंवा कधी कधी आय डोंट नो तिथे काही त्यांनी सोय केली असेल, खूप गरज लागली तर अंडरजी एक्स्ट्रॅक्शन्स वगैरे काय. तर मला नाही आहे फारशी आयडिया याची, कारण सोफार तरी माझ्याकडे कुणाचा असा एवढा याच्यात फोन आलेला नाही आहे. आम्ही जिथे काम करतो ते तिथे 3-4 डेंटिस्ट आहेत, मेन डेंटिस्ट आहेत, तर बरेच कॉल त्यांच्याकडे जातात काही झालं तरी. माझ्यापर्यंत तरी आता करोना काळामध्ये असं काही आलेलं नाही आहे सोफार. तर सिव्हिअर डेंटल पेन होण्याचे बरेच कारणं असतात. आपली नस सुजलेली असते, दात खूप घासला गेलेला असतो आणि बरेचदा अशा ट्रीटमेंट्समध्ये एकतर एक्स्ट्रॅक्शन, दात खूप खराब असेल तर दात काढणे किंवा रूट कॅनाल ट्रीटमेंट हे ऑप्शन्स असतात. रूट कॅनाल आपण करणार म्हणजे सध्या तरी कन्सिडर नाही करत आहे. इट इज वन ऑफ द ट्रीटमेंट जे पुढे जेव्हा डेंटल क्लिनिक स्टार्ट होतील त्यावेळी ज्या 2 ट्रीटमेंट्स आपण स्टार्ट करणार आहोत ते आहे दात काढणे आणि रूट कॅनाल करणे. कारण रूट कॅनाल सुरू केल्याने सुद्धा कधी कधी वी डोंट डू एक्स्ट्रॅक्शन्स इमिजिएटली. पेशंट आला की अगदी काही अपवाद असतात त्याला, पण काही ठिकाणी आम्हाला रूट कॅनाल इमिजिएटली स्टार्ट करावं लागतं पेशंटला रिलीफ देण्यासाठी. तर वी आर ऑल्सो लुकिंग फॉरवर्ड की जर खूप पेशंट घेऊन आला पेन तर ॲटलिस्ट आम्ही रूट कॅनाल स्टार्ट करून पेशंटला रिलीफ देऊ शकतो. पण ॲज वेल हे मल्टिपल सिटिंगचं पण बरेचदा ट्रीटमेंट असतं. त्यामुळे आता सध्या जे काही सुरू आहे त्यामध्ये ते पेशंटला मल्टिपल सिटिंगसाठी बोलवायचं का, आणि बरेच विचार करण्यासारखे मुद्दे आहेत. कधी कधी मग कन्सेंट घेऊन आणि दात जरी वाचवण्यासारखा असेल तर कधी कधी आपण दात काढण्याचा पण निर्णय घेऊ शकतो. पेशंटची एकंदरीत कंडिशन, पेशंटची मनस्थिती ते तयार असतील तर काढू शकतो आणि पुढे जाऊन मग जेव्हा ओके होईल सगळं त्यावेळी आपण तो रिप्लेस करू शकतो. नाव द नेक्स्ट अर्जन्सी जी आहे ती आहे तुमचे अक्कलदाढा. अक्कलदाढा खूप त्रास देतात. ॲक्च्युली काय झालं आहे ना, आता इव्होल्युशन जे आपण म्हणतो की पूर्वी माणसाला शेपटी होती पण ती यूज झाली नाही त्यामुळे हळूहळू ती नाहीशी झाली. तसंच आता हे अक्कलदाढांचं होतं आहे. पूर्वी आपले पूर्वज आहेत ना ते खूप असं फायब्रस खायचे, चिवट खायचे, कच्चं खायचे, जॉस त्यांचे स्ट्रॉंग होते, तिथे थर्ड मोलरसाठी जागा होती. पण आता आपण खूप रिफाईंड फूड खातो आहे. हळूहळू हे बऱ्याच काही वर्षांमध्ये काही शेकडो वर्षांमध्ये म्हणू शकतो किंवा वॉटेवर जॉची साईज छोटी होते आहे. कधी कधी हे जेनेटिक पण असतं. आईकडून छोटा जॉ घेऊन आला आहे, दातांची साईज मोठी आहे, वडिलांकडून मोठे दात घेऊन आला आहे, तर ते जागा नाही पुरत त्यांना आणि मग ते थर्ड मोलर कधी कधी दात इरप्ट पण होत नाहीत. काही ठिकाणी तर 4 जे अक्कलदाढ असतात त्याच्यापैकी काही मिसिंग पण असतात, नसतातच तोंडामध्ये. 1 असते, 2 असते, 3 असते, असं पण असं नाही. काही 4 अक्कलदाढ असलेले पण असतात. मला स्वतःला आहेत 4 अक्कलदाढ. तर आणि जसं मी म्हणाले की बरेचदा इरप्ट होत नाही, अर्धवट इरप्ट होतात, कधी आडव्या असतात, तिरप्या असतात. सगळ्यात जास्त त्या त्रास देतात ज्यावेळी त्या अर्धवट इरप्ट होतात, तिरप्या. हा जर तुमचा पुढचा दात आहे ह्या अशा अशा इरप्ट होतात. हा एवढाच पार्ट त्यांचा वर येतो, मागे इकडे तुमचा मॅन्डिबलचा पार्ट असतो सरळ. हा इथे जेव्हा त्या येतात, हे इथे जे जेवण साचतं 2 दातांच्या मध्ये त्याच्यामुळे ते अक्कलदाढ ते पिळू शकतेच आणि खूप डिफिकल्ट असतं ते क्लीन करणं. वेळेत कधी कधी पेशंटला त्रास पण होत नाही, मग ते असेच दिवस निघतात, ठीक आहे, त्रास होत नाही आहे. कधी कधी खूप किडतात, त्याच्यामुळे मग जेवण राहून राहून आतला तो समोरचा चांगला दात जो आपल्याला फंक्शनल टूथ म्हणू शकतो तो पण किडू शकतो. तर ह्या पण दाढा खूप त्रास देऊ शकतात, पेन होऊ शकतं सिव्हिअर, त्याला स्वेलिंग येऊ शकते. अशा वेळी दॅट इज ऑल्सो अर्जंट डेंटल केअरमध्ये हे मोडतं. बरेचदा अशा केसमध्ये आपण काही लगेच दात काढत नाही. मोस्टली अशा केसेसमध्ये दात काढावाच लागतो तो. आणि जो पुढचा दात असतो त्याची काय कंडिशन आहे, त्याचं रूट कॅनाल करायचं की त्याला काढून टाकायचं, तर त्यावेळी एक्सरेज करून तुमचे आणि एकंदरीत क्लिनिकली तो दात कसा आहे ते बघून आपण डिसाईड करतो. तर
हे झालं थर्ड मोलर्सबद्दल. जसं मी म्हणाले थर्ड मोलर्स या सर्जिकली काढल्या जातात. मोस्ट ऑफ द थर्ड मोलर्स आर रिमूव्ह सर्जिकली. सो अगेन यू आर गोइंग टू यूज ड्रिल. ते सहज काही असं नुसतं हे केलं आणि खेचून काढलं असं नाही होतं आहे. जिथे सर्जिकली दात काढले जातात तिथे अगेन आमचं ड्रिल यूज होतं. मग ते परत ड्रिल आहे, पाणी आहे. सो ऑल दिस थिंग्स आर दॅट. नाव नेक्स्ट इज कधीतरी लागल्यामुळे दात पूर्णाच्या पूर्ण बाहेर येतो. बाकी इंजुरी नाही हो, थोडंफार लागतं आणि इतका जोरात तो दणका असतो की दात अगदी अख्खा रूट सकट बाहेर येतो. आता सध्या तरी मला माहीत नाही असं जर झालं असतं पेशंट ते दात कितपत वाचवता येतील, पण अदरवाईज कधी असं झालं आणि पेशंट आमच्याकडे चांगल्या कंडिशनमध्ये लगेचच तो दात घेऊन आले तर तो दात आम्ही रिइम्प्लांट करून बघू शकतो, प्रोव्हायडेड जी काही त्याचं सलाईनमध्ये ठेवणं आहे, सॉकेट क्लीन करणं. आणि बरेचदा तो तिथे राहतो छानपैकी. तिथे रिजनरेशन होऊन टिश्यूजचं तो नॉर्मल दातासारखा तुमचा राहतो. पुढे जाऊन रूट कॅनल कधी कधी करावी लागू शकते, पण किंवा असं पण होतं की तो नाही तिकडे अटॅच होत खाली टिश्यूजनं आणि मग तो आपोआप निघून जातो किंवा काढावा लागतो. पण आतापर्यंत आम्ही हे करत होतो. जर कोणी अगदीच आणि विशेषतः लहान मुलांमध्ये हे बरेचदा होऊ शकतं, जोरात जर दणका लागला तर. बरेचदा म्हणजे खूप बरेचदा नाही होत, पण असं होऊ शकतं आणि त्यामुळे रिइम्प्लांटेशन करण्याचा ट्राय केला जातो. नाही झालं तर मग यू डोंट हॅव एनी ऑप्शन. आणि नंतर मग ती मुलं मोठी झाली किंवा मुळातच ॲडल्ट आहे तर मग ते कसं रिप्लेस करायचं ते आपण बघू शकतो, ब्रिज करून, इम्प्लांट करून. सो वी हॅव दोज ऑप्शन. दात निघाला तर वी कॅन रिप्लेस, पण रिप्लेस करून घ्यायला हवा असतो. नाव नेक्स्ट ह्याच्यामध्ये जे येतं अर्जंट ट्रीटमेंट्समध्ये ते फ्रॅक्चर टूथ. कधी कधी दात कडक खाल्ल्या गेल्यामुळे सुद्धा दात तुटू शकतात, अगदी थ्रू अँड थ्रू फ्रॅक्चर होतात. खूप पेनफुल कंडिशन असते कारण ते दात व्हायटल असतात मोस्टली. कधी कधी मोठी कॅव्हिटी असते, मोठं फिलिंग असतं, दाताचं स्ट्रक्चर वीक झालेलं असतं. त्यावर तुम्ही काही कडक खाल्लं त्यामुळे सुद्धा दात तुटू शकतो. आणि जर तो दात व्हायटल असेल तर इट कुड बी सिव्हिअर पेन त्या केसमध्ये होऊ शकतं. आणि त्यामध्ये आधी ऑब्व्हियसली सगळं एक्सरे वगैरे केला जातो आणि त्याच्या डायग्नोस्टिक जे काय ते करूनच आपण निर्णय घेतो ट्रीटमेंट करायचा. मोस्टली एक्स्ट्रॅक्शनची गरज पडू शकते. कधी कधी रूट कॅनल केलेले दात असतात आधी कधीतरी, आणि रूट कॅनल केल्यानंतर त्यावर कॅप बसवायची असते. हे डेंटिस्ट जर तुम्ही केला डेंटिस्टकडे तर तुम्हाला माहिती असेल. तर जर कॅप बसवून घेतली नसेल तर तो दात पण ब्रिटल झाल्यामुळे तुटू शकतो. नंतर तो दुखत नाही सहसा, पण तो त्रासदायक असतो, सारखा हलत राहतो, खूप इरिटेटिंग असतं. पण ह्या कंडिशनमध्ये थोडं खूप हलणारा तुकडा जर पेशंटला शक्य झाला तर काढून ॲटलिस्ट काही दिवस तो काढू शकतो. पण जी पहिली कंडिशन आहे व्हायटल टूथ असेल तर मग तो नाही बेरेबल असेल पेशंटसाठी. आणि अशा केसमध्ये त्यांना डॉक्टरांशी बोलून पुढे काय करायचं ते ठरवू शकतात. नाव नेक्स्ट आता मी जर सपोज आपण डेंटल क्लिनिक स्टार्ट केले इथून पुढे तर डेंटल क्लिनिकमध्ये जाणाऱ्या पेशंट्सनी काय प्रोटोकॉल्स फॉलो करायचे. सगळ्यात आधी तर डेंटल क्लिनिक्स तेव्हा स्टार्ट होणार आहे जेव्हा हा कॉन्फिडन्स बिल्डअप होणार आहे की हो आपण आता डेंटल प्रॅक्टिस ॲटलीस्ट हे जे इमर्जन्सी म्हणाले किंवा अर्जंट म्हणाले त्या प्रॅक्टिस आपण करू शकतो आहे. त्याच्यासाठी डॉक्टर्स पण स्वतः काळजी घेणार आहे, जी PPE आहे किंवा प्रोटेक्शन आहे, डेंटल जे हायजीन आहे त्याचे प्रोटोकॉल्स आहेत ते फॉलो करणे. कारण इथे ॲज आय टोल्ड यू ॲट हाय रिस्क आहेत. डेंटिस्ट झाले, त्यांचा स्टाफ झाला किंवा पेशंट झाले किंवा इतर पर्सनल जे पेड नॉन पेड स्टाफ आहेत दे आर ऑल्सो ॲट हाय रिस्क. तर ते तर काळजी घेणारच आहेत, पण पेशंटनी काय करायला हवं. सो पूर्वी कसं होतं की खूप दात दुखायला लागला की आपण डेंटिस्टकडे खूप दात दुखतो सहन होत नाही आहे तर डेंटिस्टकडे जात होतो आणि अर्जन्सी म्हणून डेंटिस्ट खूप ज्यांना त्रास आहे त्यांना कधी कधी अपॉइंटमेंटचे पेशंट सोडूनसुद्धा बघतो, म्हणजे कधी कधी नाही बघतोच. तर आता तसं नाही शक्य होणार की तुम्ही कधी तुम्हाला वाटलं खूप त्रास होतो म्हणून डेंटल क्लिनिकमध्ये गेलात, असं नाही होणार. इथून पुढे तुम्हाला फोन करूनच जायचं आहे डेंटल क्लिनिकमध्ये. शक्यतो फोनवर कन्सल्टेशन बेस्ट आहे. फोनवर कन्सल्टेशन जर तुमची डेंटल कंडिशन एवढी वाईट नाही आहे की तुम्ही डेंटल क्लिनिकला व्हिजिट करायला हवं तर तुम्ही फोनवर बोला, डॉक्टर काय सांगतायत त्या सगळ्या उपाययोजना घरी करा, शक्यतो अवॉइड करा. आणि तुम्ही अजून तुम्हाला तुमचं पिक किंवा व्हिडिओ पाठवू शकता डॉक्टरांना याच्यासाठी की त्यांना अंदाज येईल की नक्की काय त्रास होतो आहे, साधारण अंदाज येईल. थोडा टॉर्चचा वगैरे लाईट टाकून तुम्ही त्यांना पाठवू शकता, कारण अवॉइड करायची आपल्याला डेंटल व्हिजिट जेवढं शक्य आहे तेवढं. तर
आणि त्याच्यानंतर फोनवरच तुमची डेंटल हिस्ट्री किंवा जी चीफ डेंटल कंप्लेंट आहे ती व्यवस्थित सांगा. दात कसा दुखतो, काय दुखतो, कुजू झाली आहे का, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला फोनवरच सांगायच्या आहेत. आणि यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे मेडिकल हिस्ट्री. यात फर्स्ट आहे कोविडचे काही सिम्टम्स आहेत का, तुमच्या आसपास कोणी कोविडचा पेशंट आहे का तुमच्या बिल्डिंगमध्ये, तुमच्या आसपासच्या एरियामध्ये, आणि तो कंटेनमेंट एरिया असेल तर जाहीर आहे की पुढचे 15 दिवस तरी तुम्हाला जे काही नॉर्म्स आहेत आता त्याचे त्याप्रमाणे गाईडलाईन्सप्रमाणे तुम्हाला नाही क्लिनिकमध्ये जाता येईल. तुम्हाला घरीच डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे औषधं घेऊन किंवा घरच्या ज्या उपाययोजना आहेत त्या करून तुम्हाला घरी थांबावं लागेल. नंतर डेंटल हिस्ट्रीमध्ये ब्लड प्रेशर, डायबिटीस हे खूप महत्त्वाचं असतं डेंटल ट्रीटमेंट करताना. दुसरे काही एलिमेंट्स आहेत, काही मेडिसिन्स तुम्ही घेत आहेत, हार्ट कंडिशन्स आहेत, तर ह्या सगळ्या खूप महत्त्वाच्या आहेत. आणि इथून पुढे म्हणजे असं झालेलं आहे की कधी कधी पेशंट विसरतात मेडिकल हिस्ट्री द्यायला किंवा ते नाही सांगत, त्यांना वाटत डेंटलसाठी काय एवढी गरज आहे, पण खूप चुकीचं आहे. जसे म्हणाले याच्यातनंच कधी कधी जीवाला धोका, ज्या लाईफ थ्रेटनिंग डेंटल इमर्जन्सी ह्याच्यातनंच होऊ शकतात. सो थरो मेडिकल हिस्ट्री खूप गरजेची आहे. आता इथून पुढे हे सगळं झाल्यानंतर तुम्ही डॉक्टरांशी बोललात फोनवर, विशेषतः तुम्ही आधी जे डेंटिस्ट आहेत त्यांच्याकडे जाणार आहेत ते मोस्टली तुम्हाला ओळखतातच आहेत. पण नवीन डेंटिस्टकडे जाणार असाल तर तुमचं नाव, फोन, सगळं तुमच्याबद्दल त्यांना माहिती द्या व्यवस्थित. तुमचं डेंटलची जी कंप्लेंट आहे ती व्यवस्थित सांगा. काही डेंटल हिस्ट्री असेल ती सांगा, मेडिकल हिस्ट्री सांगा. आणि जेव्हा त्यांना योग्य वाटेल की हां आता ह्या पेशंटला आपल्याला क्लिनिकमध्ये बोलवावंच लागणार आहे, घरी राहून नाही होणार आता, त्यावेळी ते तुम्हाला तसं सांगतील आणि अपॉइंटमेंट देतील. आणि इथून पुढे मला असं वाटतं की डेंटल क्लिनिक जे आहेत किंवा डेंटल प्रॅक्टिस जी आहे ती स्ट्रिक्टली बाय अपॉइंटमेंटच चालवलेली बरी की चालवायला हवी आहे किंवा चालणार आहे. कारण आपल्याला आता वेटिंग रूममध्ये गर्दी करायची नाही आहे, सोशल डिस्टन्सिंग इथे पाळायचं, वेटिंग रूममध्ये गर्दी करायची नाही आहे. त्यामुळे तुम्ही अपॉइंटमेंट घेऊन जा, ते तुम्हाला अपॉइंटमेंट त्याप्रमाणे नक्कीच तुमची स्केड्यूल करतील. आता जेव्हा तुम्ही क्लिनिकला जायला निघणार त्याआधी एक फोन करायचा आहे निघण्याआधी की मी निघालो आणि मी एवढ्या वेळात साधारणपणे क्लिनिकमध्ये पोहोचणार आहे. कारण त्या वेळामध्ये डेंटल स्टाफला जे काही प्रिपरेशन करायचं आहे त्याला वेळ मिळू शकतो. किंवा सपोज आधीचा पेशंट आहे त्याची ट्रीटमेंट अजून संपली नाही आहे तर ते तुम्हाला सांगू शकता अजून 10 मिनिटांनी, अजून 15 मिनिटांनी या, किंवा ते रिस्केड्यूल करू शकता तुमची अपॉइंटमेंट. कारण उगाच तिथे वेटिंग रूममध्ये जाऊन बसण्यात अर्थ नाही आहे. तर नेहमी एक कॉल करा आणि त्याच्यानंतर घरातनं निघायच्या वेळी निघणार तेव्हा मास्क लावायचं. मास्क लावल्यानंतर इथे हात नाही लावायचा, नेहमी इकडेच हात लावून काढायचा, घालायचा, खेळायचं नाही. नाकावरून खाली घेतला, इथे घेतला, बोलतो वगैरे हे सगळं. ग्लव्ज, प्रिफरेबली ग्लव्ज. मला असं वाटतं की ग्लव्ज घातल्याने काय होतं ना, आपल्याला सवय असते पटकन कुठे हात लावायची, आपल्या लक्षात नाही राहत या गोष्टी किंवा ती सवय झाली असते. एक मिनिट, माकड 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 ताई, माकड ताई, माकड, सॉरी. इथे माझ्या घरी ना, इथे मागे संजय गांधी नॅशनल पार्क आहे, तर मी मी ते बांबू लावले आहेत, ते कलरिंग बिल्डिंगचं सुरू होतं, माकडं कधीही घरात येतात आणि इथे माझे किचन आहे, तो माकड आतमध्ये आला, सॉरी. तर तर तुम्ही जेव्हा डेंटल क्लिनिकला जायला निघणार त्यावेळी तुम्ही मास्क घालायचं आहे, ग्लव्ज घालायचं आहे, डायरेक्ट डेंटल क्लिनिकला जायचं. मध्ये कुठेही तुम्हाला जायचं नाही की मेडिकल शॉपमध्ये गेला, भाजीवाल्याकडे गेला, स्ट्रिक्टली यू गो देअर. जेव्हा तुम्ही डेंटल क्लिनिकच्या बाहेर असणार त्यावेळी डेंटल क्लिनिकच्या बाहेर ज्यावेळी तुम्ही असणार त्यावेळी तुम्हाला फोन करायचा आहे, सो दॅट की ते तुम्हाला दरवाजा उघडतील. मग तुम्हाला चप्पल्स बाहेर काढायचे आहेत, आतमध्ये स्लिपर्स घालायचे, देन गिव्ह सॅनिटायझर, ते तुमचं टेम्परेचर चेक करतील. कदाचित जर त्यांच्याकडे ऑक्सिमीटर असेल तर ऑक्सिजन लेवल चेक करतील. आणि फोन बाहेरून का करायचं आहे याचं अजून एक कारण आहे की आपल्याला क्लिनिकमध्ये जाऊन फोन काढायचा नाही आहे. वन्स यू कॉल द पेशंट, तुम्हाला तो फोन ठेवून द्यायचा आहे. अगदी आतमध्ये डेंटल क्लिनिक चेअरवर पेशंट आहे, तुम्हाला थोडा वेळ लागतो तरीसुद्धा तो फोन काढायचा नाही आहे. यू सिट देअर, रिलॅक्स अँड सिट. जसं मागे डॉक्टर संग्राम पाटील त्यांनी सांगितलं, त्या झिपलॉक बॅग्स येतात प्लास्टिकच्या, त्याच्यामध्येच तो ठेवलेला बरा. कारण यू कॅन इझिली सॅनिटाईज दोज बॅग्स, यू कॅन डिस्पोज ऑल्सो. तर बॅगमध्ये ठेवलेला कधीही चांगला. नाव यू हॅव गॉन टू द क्लिनिक आणि तुम्ही डेंटल क्लिनिकमध्ये वेटिंगमध्ये बसला आहात. मग जे क्लिनिक डेंटल चेअरवर जे पेशंट आहेत त्यांचं ट्रीटमेंट झाल्यानंतर तुम्हाला आतमध्ये घेतलं जाईल. थोडा वेळ लागेल कारण स्टरलायझेशन पूर्वीही होतं, डिसइन्फेक्शन पूर्वीही होतं, स्टरलाइज ते इन्स्ट्रुमेंट्स केलेच जातात.
जिथे जो डेंटल चेअर असतं, हँडल्स असतात, जे लाईट्स असतात, एव्हरीथिंग इज डिसइन्फेक्टेड. स्पिटून असतं ज्यात आपण स्पिट करतो, चूल भरतो, सगळं आपण डिसइन्फेक्ट करतोच. पण आता अजून काळजी घ्यायची, आपल्याला आता सगळंच डिसइन्फेक्ट करायचं आहे. इच अँड एव्हरी सर्व्हिस वी हॅव टू डिसइन्फेक्ट. त्यामुळे वेळ लागू शकतो तुम्हाला थोडासा, तर पॅनिक होऊ नका, पेशन्स ठेवा. तुम्हाला जसं हे सगळं झालं की नक्कीच लगेचच ते तुम्हाला तुमच्या ट्रीटमेंटसाठी म्हणा किंवा कन्सल्टेशनसाठी आतमध्ये घेणार आहेत. कधी कधी डेंटिस्ट पण रियुजेबल जर ॲप्रन्स असतील तर चेंज करू शकतात, असिस्टंट चेंज करतो असं पण होऊ शकतं. वन्स यू लिव्ह. एक मिनिट प्लीज, एक्स्ट्रीमली सॉरी. वैशुताई तो इथे हॉलमध्ये इथे बसला आहे. वैशुताई, तर सॉरी. हां हां, तर तुम्ही वेटिंग रूममधून उठून गेलात की ती जागा पण डिसइन्फेक्ट केली जाणार आहे. त्याच्यानंतर वेन यू आर ऑन द डेंटल चेअर, ऑब्व्हियसली तुमचे डेंटल सर्जन जे आहे ते तुम्हाला इन्स्ट्रक्शन देणार आहे तिथे काय करायचं, हात लावायचा नाही, स्पिट करायचं नाही करायचं, गार्गल करायचं आहे. बरेचदा क्लोरहेक्झिलिन गार्गल्स आम्ही देतो पेशंटना करायला किंवा देत होतो ज्यावेळी करोनाचं नवीन आपल्याला करायला लागलं त्यावेळी. तर हे सगळं तुमची काळजी घेतली जाणार आहे. पण असं नाही आहे की तुम्ही आज माहिती आहे की खूप अपॉइंटमेंट घेऊन गेला, त्रास होतो आहे, पण लगेचच ट्रीटमेंट होईल असं नाही आहे. डेंटल ट्रीटमेंट तशा पण आपण नाही करत लगेचच. बरेचदा आधी इमिजिएट ट्रीटमेंट केली जाते, पेन केले जातात, अँटीबायोटिक स्टार्ट केले जातात आणि मग ट्रीटमेंट प्लॅन करून त्याप्रमाणे ट्रीटमेंट्स केल्या जातात. खूप एमर्जन्सी जर रूट कॅनल ओपनिंग आहे ते काही केसेसमध्ये होतं. पण हे सगळं जे प्रोटेक्शन आहे, जे काही आहे त्याची काळजी घेऊनच पुढे केलं जाणार आहे. तर खूप नाराज होऊ नका की माझं ट्रीटमेंट आता झालं नाही, मी हे सगळं करून आले वगैरे. पेशन्स ठेवा, फेथ ठेवा, विश्वास ठेवा तुमच्या डेंटिस्टवर. आणि नाव वेन यू आर आउट ऑफ द ऑपरेटरी, त्यावेळी आपल्याला कुठेच इथून पुढे कॅशलेस किंवा कार्डनी पेमेंट. मला तर असं वाटतं की कार्डनी पेमेंट पण नको. जे काही चार्जेस आहेत तुमचे कन्सल्टेशन, एक्सरे, ते आधीच विचारून यू कॅन डू द ऑनलाईन पेमेंट आधीच. किंवा पुढे तुमची काय ट्रीटमेंट, समजा ट्रीटमेंट प्लॅन देण्यात आलाच आहे, काय ट्रीटमेंट करणार आहे, त्याची काय कॉस्ट आहे ती तुम्ही इन्स्टॉलमेंट्समध्ये किती सिटिंग्स लागणार आहे त्याप्रमाणे ऑनलाईन तुम्ही ते करू शकता. तर ही काळजी सध्या आपण घेऊ शकतो आहे, किंवा आता नाही पण जेव्हा ट्रीटमेंट स्टार्ट होईल आणि जेव्हा तुम्ही निघणार, यू आर गोइंग टू सॅनिटाईज युअर. कदाचित तुम्हाला पेपर दिला जाईल, टू बी केअरफुल घरी जाऊन कुठे ठेवायचं आहे. किंवा तुम्ही मेडिकल शॉपमध्ये गेला, 2-2 फेऱ्या मारण्याऐवजी बरेचदा आपल्याला वाटतं प्रिस्क्रिप्शन दिलं आहे आता, तर आपण आता जाताच मेडिकलमधनं हे टू बी व्हेरी केअरफुल. तुम्ही लांब उभे राहा काउंटर्सपासून, त्यांना लांबून दाखवा, कारण त्यांची पण काळजी घ्यायची आहे आपल्याला. तर आणि वेन यू रीच होम आहे ना, क्लिनिकमध्ये जेव्हा तुम्ही जाणार, इवन द पेशंट इज मेड टू वेअर असतात, बिब म्हणतात त्याला, डिस्पोजेबल. तर त्याच्या कवर होतो त्या फ्रंटचा, तो नंतर डिस्पोजेबल असल्यामुळे तो क्लिनिकमध्ये डिस्पोज केला जाईल. सो नाव झाल्यानंतर यू गो होम, आणि जे काही तुम्ही काळजी घेताय बाहेरून जाऊन आल्यानंतर त्याच्यापेक्षा थोडी जास्तच काळजी घ्या. डेंटल क्लिनिकमध्ये जाऊन आलाय तर जास्तच काळजी घ्या. डायरेक्ट तुम्हाला आंघोळ करायला जायचं आहे, तुमचे कपडे गरम पाण्यात भिजवायचे, जे काही तुमच्या चाव्या आहेत किंवा वॉलेट आहे किंवा मोबाईल आहे तो सॅनिटाईज करायचा. आणि त्याच्यानंतर नेहमी जशी तुम्ही काळजी घेता स्वतःची बाहेरून आल्यानंतर, ती काळजी तुम्हाला घ्यायची आहे. आणि इथून पुढे एक होऊ शकतं आहे ते म्हणजे की डेंटल ट्रीटमेंट्स थोड्या स्लो होऊ शकत आहेत. म्हणजे कदाचित आज अपॉइंटमेंट मिळायची ती उद्या मिळेल, उद्या मिळायची ती परवा मिळेल, कारण हे करून ट्रीटमेंट्स करायच्या म्हणजे वेळ नक्कीच लागणार आहे. तर तुम्ही पेशन्स ठेवा, पॅनिक होऊ नका. जसं मी म्हणाले त्याप्रमाणे कॉपरेट करा तुमच्या डेंटिस्टसोबत. जर ते तुम्हाला हिस्ट्री विचारता, ट्रीटमेंट करू नाही शकत म्हणून सांगता आहेत, तर कॉपरेट करा, समजून घ्या. आणि मला असं वाटतं की बरेच आता मी याच्याबद्दल आणि बाकीचे जे इलेक्टिव्ह आहे आणि रुटीन ट्रीटमेंट्स आहेत, ज्यावेळेस होईल कदाचित करोनावर वॅक्सिन, एखादं औषध निघेल, किंवा करोना असतानासुद्धा त्याच्या पुढे जाऊन गाईडलाईन्स देतील की काय करायचं त्यावेळी जर सेफ असेल पेशंट्ससाठी, डेंटिस्टसाठी, स्टाफसाठी, तर आपण ह्या ट्रीटमेंट्स पण एक काही दिवसांनी, आठवड्यांनी, महिन्यांनी स्टार्ट करणार आहोत. तर
मला असं वाटतं की मला जे सांगायचं होतं ते बऱ्यापैकी सांगून आता संपलं आहे. पण साधारण जे प्रश्न असतात डेंटल रुटीन, डेंटल केअरचे वगैरे, तर ते तुम्हाला विचारायचे असतील, काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. अजून काही शंका किंवा काही राहिलं असेल माझ्याकडून की ज्या प्रश्न आहेत तुम्हाला, असं काही असेल तर विचारू शकता. काहीच प्रश्न नाही आहेत की काही रुटीन डेंटल केअरबद्दल सांगायचं आहे. ते तर सगळ्यांनाच माहिती आहे. दिवसात ब्रशिंग टेक्निक काय असते, यूट्यूबवर आजकाल व्हिडिओज असतात, तुम्ही बघू शकता. फ्लॉसिंग करायला हवं, इंटरडेंटल ब्रशेस यूज करायला हवे, हे रुटीन. गोड कमी खायला हवं किंवा गोड शक्यतो एक स्नॅक म्हणून न खाता मील टाईमच्या वेळी खायला हवं. म्हणजे जो सतत त्या शुगरचा जो काही अटॅक होतो दातांसाठी नाहीच, तो तुमच्या एकंदरीतच हेल्थसाठी चांगली नाही आहे. बरंच आता ऐकण्यात येतं. तर या सगळ्या गोष्टी, एरेटेड ड्रिंक्स आपण घेत नाही, कोल्ड्रिंक्स आपण पीत नाही. काही चांगल्या सवयी लागलेल्या आहेत आपल्याला याच्यामुळे. व कदाचित व्यवस्थित होईल तर एक मास्क आणि ग्लव्स सोडले तर कदाचित बाकीच्या ज्या हॅबिट्स आपल्याला लागलेल्या आहेत, स्वच्छ हात धुणे किंवा आपले जे डाएट आपण सध्या फॉलो करतो, बाहेरचं कमीत कमी खाणे. कारण आजकाल खूप ओबेसिटी किंवा इतर प्रॉब्लेम्स मुलांमध्ये होत आहेत. असं नाही की बाहेरचं खायचंच नाही, खायला हवं आहे, पण एक काहीतरी लिमिट की महिन्यात एकदा दोनदा ह्या दिवशी आम्ही खाणार आहोत. तर बरेचसे प्रॉब्लेम्स जे आहेत ते याच्यामुळे होत आहेत, ते पण कंट्रोल होतील. कोणाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता. एव्हरीथिंग ओके. तर ओके, काही प्रश्न नाही आहेत. तर आता माझा लाईव्ह व्हिडिओ मी संपवते. घरी राहा आणि सुरक्षित. सगळ्यांचा आभार मानते मी इथे ज्यांनी कुणी लाईव्ह अटेंड केलं आहे त्यांचं. ओके, थँक्यू.